या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार। तर अजितदादा सातत्याने सगळ्यांना न्याय कसा मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं। आम्ही कधी सभागृहामध्ये असतो, कधी सत्तेत असतो, कधी विरोधी पक्षामध्ये असतो, पण सगळ्यांकडे लक्ष द्यायचं हे नक्कीच करतात। आणि दादा मी तर प्रेरणा घेते तुमच्याकडून। मला खूप सारे मंडळी म्हणतात तू अजितदादासारखं बोलत नको जाऊस, पण मी म्हटलं मी बोलत नाही, मी वागायचा प्रयत्न करते। पण तुमच्या एवढं टाईमशीर राहणं आणि सकाळी कोविडमध्ये पण सकाळी 7:30-8 वाजता दादा मंत्रालयात राहायचे। आम्हाला 15-20 दिवस लागले इथून तिथं पोचायला, पण दादा तिथे होते आणि 8 वाजता दादाला शोधायला गेलं। एक दिवस सकाळी 6:45ला अपॉइंटमेंट दिली। म्हटलं 6:45ला अपॉइंटमेंट म्हणजे माणूस म्हटलं उठतो खातो पितो की नाही असाही प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडत असतो। आज इथे सांगायला आनंद होईल की ज्या वेळेला दादा प्लॅनिंग मिनिस्टर होते 2009 आणि 2014च्या दरम्यान, त्यावेळेला दादांनी खूप मोठा निधी दोन्ही तीर्थक्षेत्रासाठी मंजूर करून दिलेला होता। कौंडण्यपूर विकास आराखडा आणि मोजरी विकास आराखडा, आणि त्याच्यासोबतच गाडगेबाबांचं निर्वाण भूमी जी आहे ती वलगाव विकास आराखडा तेही दिलेलं होतं। तर दादा असले की कामं होतात हा विषय आहे। म्हणून दादा तुमचा सपोर्ट नेहमीच सगळ्यांसोबत राहील